आपल्या दैनंदिन व्यापार कर्मांमध्ये शारीरिक घटकांचा नित्य नाश होत असतो। तो नाश भरून काढण्यासाठी आहाराची आवश्यकता असते। परंतु घेतलेला आहार हा मूळ स्वरूपामध्ये शरीर वापरू शकत नाही। यासाठी आहाराचा मूळ स्वरूप बदल करून आहारातील विजातीय द्रव्यांना सजातीय द्रव्यांमध्ये त्याचे रूपांतरण करावे लागते। त्यासाठी अग्नी कार्य करत असते। तर आपण सर्वप्रथम जाणून घेऊया अग्नी म्हणजे काय। आहाराचे रूपांतर करणाऱ्या तथा आहारद्रव्यात शरीर सातम्य किंवा प्रत्यक्ष शरीराचे स्वरूप प्राप्त करून देणाऱ्या शरीरस्थ शक्तीला आपण अग्नी म्हणतो। या अग्नीचे पर्यायी नाव दहन, शमन, अग्नी, वन्ही इत्यादी प्रकारचे अग्नीचे पर्यायी नाव आहेत। आयुर्वेदाचे कार्य व महत्व। आयुर्वर्णो बलम स्वास्थ्यमुत्साहो पचयो प्रभा ओजस तेजो अग्नयः प्राणश्चोकता देह अग्नि हेतुका शांतरोगो भ्रियते युक्त चिरंजीव त्यानामयः रोगस्त्रादिकृते मूलमाग्निस्मा निरुच्यते। जे आयुष्य, वर्ण, बल, स्वास्थ्य, उत्साह, शरीराची वाढ, कांती, ओज, शरीरातील तेज हे सर्व शरीरातील अग्नीवरच अवलंबून असते। आयुर्वेदानुसार अग्नी जर मंद असेल तर सर्व रोगांच्या उत्पत्तीचे मूळ कारण आहे। शरीरातील अग्नी प्राकृत असल्यास मनुष्य हा निरोगी तथा चिरकाल जगतो। म्हणून शरीरातील अग्नी ही प्राकृत असायला पाहिजे। तर अग्नीचे कार्य आणि महत्व यानंतर आपण बघणार आहोत अग्नीचे प्रकार। तर स्थानभेदानुसार अग्नीचे एकूण 13 प्रकार पडतात। तर त्यामध्ये कोष्ठाग्नी हा 1 असतो, भौतिक अग्नी हे 5 असतात आणि धातू अग्नी हे 7। तर पहिला आहे कोष्ठ अग्नी। कोष्ठ अग्नी म्हणजे पाचक अग्नी किंवा जाठर अग्नी। हे कोष्ठ स्थित अग्नी असते आणि अन्नाच्या पाचनाचे कार्य करत असते। हे अग्नी सर्वप्रथम अन्नाचे पाचन करते म्हणून याला सर्वश्रेष्ठ अग्नी म्हणतात आणि हे बाकी 2 अग्नीचे पाचन आणि पोषण अंश म्हणून देखील काम करत असते। तर सुश्रुतांनी कोष्ठ अग्नीला ईश्वर म्हटलंय, कारण ईश्वर जसे पूर्ण सृष्टीचे धारण करते त्याचप्रमाणे कोष्ठ अग्नी देखील आपल्या पूर्ण शरीराचे धारण करीत असते। तर कोष्ठ अग्नीचे एकूण 4 प्रकार पडतात। शरीरानुसार या कोष्ठ अग्नीचे 4 प्रकार पडतात। तर पहिला आहे तीक्ष्ण अग्नी, मंद अग्नी, विषम अग्नी आणि सम अग्नी। तर तीक्ष्ण अग्नी म्हणजे काय? तीक्ष्णो वन्ही पचेच्ची ब्रह्म सम्यगपि भोजनम। तर तीक्ष्ण अग्नी हे पित्त दोषाच्या उत्कटतेमुळे ही अग्नी आपल्यास दिसून येते। तर यामध्ये अन्नाचे खूप जलद गतीने पाचन होत असते। तर इव्हन तुम्ही लघु आहाराचे जरी सेवन केले असता त्याची खूप जलद गतीने पाचन होते आणि त्या व्यक्तीला वारंवार भूक लागते आणि त्याला लगेच दोन तासाच्या गॅपानंतर जेवण करावं लागते आणि अशा व्यक्तींना भूक सहन होत नाही। तर हे सगळे आपल्याला तीक्ष्ण अग्नीमुळे दिसून येते। तर नंतर आहे म्हणजे काय तर मंदस्तु सम्यगप न भुक्तम चिरात्पचेतः। म्हणजे मंद अग्नी म्हणजे जर त्या व्यक्तीने विधीपूर्वक आहाराचे जरी सेवन केले असता तो आहाराचे पाचन व्हायला खूप वेळ लागतो। इव्हन त्याने लघु आहाराचे जरी सेवन केले असता तरी ते पाचन होण्यास खूप वेळ लागतो आणि हे अग्नी आपणास दिसून येते जेव्हा की शरीरामध्ये कफदोषाची उत्कटता असते। आणि जेव्हा आपण हे आहार सेवन करतो आणि पाचन होत असते तेव्हा त्या व्यक्तीचे डोके जड पडते आणि त्याला मूर्छा येते किंवा त्याला लाळास्त्राव होतो म्हणजे प्रसेक होतो। अशा सम्यक क्वाचित चिरात्पचेतः। तर विषम अग्नी मध्ये काय होते, जेव्हा वातदोषाची उत्कटता असते तेव्हा आपल्याला विषम अग्नी दिसून येतो। विधीपूर्वक आहाराचे सेवन जरी केले असता विषम अग्नी ही अनियमित अग्नी असते, त्यामुळे कधी आहाराचे जलद गतीने पाचन होते तर कधी खूप स्लो पाचन होते। म्हणून विषम अग्नी ही अनियमित प्रकारे अन्नाचे पाचन करीत असते। तर त्यानंतर आहे सम्य वेगानम भुक्तम सम्यकः समस्त्वासव। तर सम अग्नी ही आपल्याला तेव्हा दिसून येते जेव्हा शरीरामध्ये तिन्ही दोषे समप्रमाणामध्ये कार्य करीत असतात। सम अग्नी एकदम श्रेष्ठ अग्नी असते ज्यामध्ये की आपल्याला पाचन जर तुम्ही लघु आहाराचे सेवन केले असता तर त्याचे खूप जलद गतीने होत नाही किंवा गुरु आहार केले असता खूप स्लो होत नाही। तर याचे पाचन हे नियमित प्रमाणात होत असते म्हणून सम अग्नी ही श्रेष्ठ अग्नी मानली जाते। धात्वा अग्नी शरीरातील सप्तधातूच्या आश्रयाने राहणाऱ्या अग्नीला धात्वा अग्नी असे म्हणतात। जाठराग्नीचे सूक्ष्म अंश असल्याने स्थानभेदाने जे नाव पडलेले आहे ते धात्वा अग्नी आहे। धात्वा अग्नी हे जाठराग्नीचे अंश असल्यामुळे जाठराग्नीचे जे तीक्ष्णत्व व मंदत्वामुळे धात्वा अग्नीचे तीक्ष्णत्व व मंदत्व हे असते। धात्वा अग्नीच्या तीक्ष्णत्व व मंदत्वामुळेच धातूचे क्षय व वृद्धी हे अवलंबून असते। जाठराग्नीच्या पाचन कार्यात उत्पन्न झालेला आहारच हे सर्व शरीरभर संचार करत असताना धातूचे पचन हे धात्वा अग्नीद्वारेच होते। व्यक्तीने मांस आहाराचा अधिक प्रमाणात सेवन केल्यास उत्पन्न झालेला आहार रसामध्ये जे मांस समान घटक आहे व्यक्तीने मांस आहाराचा अधिक प्रमाणात सेवन केल्यास उत्पन्न झालेला आहार रसामध्ये जे मांस समान घटक आहे
त्यांना शरीर स्वरूप प्राप्त होत नाही, तर त्यांचे रूपांतर करणे ही आवश्यक आहे. तर त्यांचा रूपांतर करण्यासाठी जे अग्नी आहेत त्यांनाच आपण मासाग्नी असे म्हणतात. धातवा अग्नीच्या कार्यात स्ववैशिष्ट्य देखील जाते, म्हणून त्यांचे कार्य हे मर्यादित असते. मानवी शरीर हे पांचभौतिक आहे, त्यामुळे त्याचे पोषण होण्याकरिता लागणारा आहार देखील पांचभौतिक असतो. आहार रूपात सेवन केलेल्या या विजातीय पांचभौतिक द्रव्यांचे सजातीय पांचभौतिक द्रव्यात रूपांतर करणाऱ्या अग्नीला भौतिक अग्नी असे म्हणतात. भौतिक अग्नीचे 5 भेद सांगितलेले आहे: आप्य अग्नी, वायवीय अग्नी, पार्थिव अग्नी, तेजस अग्नी आणि नाभस अग्नी. भौतिक अग्नीचे कार्य हे मर्यादित सांगितलेले आहे, त्यामुळे ते स्वमहाभूतात्मक घटकांचे पचन करू शकतात, इतर महाभूतात्मक घटकांचे पचन करू शकत नाही. जाठर अग्नीचे कार्यानंतर भौतिक अग्नीचे कार्य पार पडत असते. प्रथमतः जाठर अग्नीद्वारा अन्नाचे प्राथमिक पचन होत असते, तर नंतर भौतिक अग्नीचे कार्य पार पडत असते.